नमस्कार. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. ओम प्रियंगुलाशामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं. बुधाय नमः. प्रार्थनापूर्वकं नमस्करोमि. नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं. भुक्तिञ्च मुक्तिञ्च ददासु नित्यं भावानुसारेण सदा नराणां. गंगा गोदावरी माता की जय. नमस्कार. मी पंडित मंदार श्रीकृष्ण देव, तीर्थपुरोहित श्री क्षेत्र नाशिक. आज आपण बघणार आहोत 12 राशींचं भविष्य. तत्पूर्वी आजच्या दिवशी जन्मलेल्या व्यक्तींचं स्वभाव वैशिष्ट्य आपण आज बघणार आहोत. म्हणजे 12 ऑगस्टला जन्मलेले ज्या व्यक्ती आहे त्या अंकशास्त्रानुसार 1 + 2 = 3 या अंकाच्या प्रभावाखाली येतात. त्यामुळे त्यांच्यावरती गुरुचा प्रभाव असतो. यांचा स्वभाव खूप आनंदी, उत्साही आणि बोलका असतो. लोकांमध्ये चांगले मिसळणारे, मैत्रीपूर्व स्वभाव असतो. क्रिएटिव्ह आणि अभिव्यक्तिशील असतात. आपले विचार स्पष्टपणे समोर मांडतात. कधीकधी चंचल असतात आणि थोडेसे उतावीळ सुद्धा होऊ शकतात. लक्ष केंद्रित ठेवण्यामध्ये यांना थोडी अडचण सुद्धा येऊ शकते. यांचं स्वभाव वैशिष्ट्य, यांच्या अंगी नेतृत्व गुण आणि संघटन कौशल्य चांगले असते. कला, लेखन, संगीत किंवा वक्तृत्वामध्ये चांगली प्रगती करण्याची क्षमता आणि आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी, लोकांना प्रेरणा देण्याची ताकद असते. स्वभाव मात्र थोडा खर्चिक असण्याची शक्यता असते. यांचा जो शुभ अंक आहे तो आहे 3 आणि 6, 9 हे अंक देखील यांना लाभदायक ठरतात. शुभवार यांच्यासाठी गुरुवार आणि मंगळवार. जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता आपण बघणार आहोत आजचं 12 राशींचं भविष्य. सुरुवातीला अर्थातच मेषरास. मेषरास आजचा दिवस उत्साहाने भरलेला आहे. कामात प्रगती होईल. नवीन संधी आपल्याला मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये मात्र थोडे आपण सावध राहा. शुभ अंक तुमच्यासाठी आहे 9. शुभ रंग आहे लाल. उपासना हनुमान चालीसा शक्य असल्यास पठण करा. वृषभ रास. आज आपल्याला धनलाभाची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. आरोग्याकडे थोडं लक्ष द्यायची गरज आहे. घरामध्ये वाद टाळा. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा. उपासना लक्ष्मी देवतेचं पूजन करा. आज संवाद कौशल्यामुळे कामे सहज पूर्ण होतील. मित्रांकडून चांगली मदत मिळेल. प्रवासाचे योग आहेत. शुभ अंक आहे आपल्याला 5. शुभ रंग आहे हिरवा. उपासना गणपती अथर्व शीर्षाची आपण उपासना करा. भावनिक निर्णय घेणे टाळा. कामामध्ये संयम ठेवा. कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुद्धा सुधारण्याचे योग आहे. शुभ अंक आहे 2.
शुभ रंग आहे चंदेरी. उपासना शिवलिंगावरती पाणी वाहा, अभिषेक करा. सिंहरास, आत्मविश्वास वाढणार आहे. नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला चांगलं यश देखील मिळणार आहे. नोकरीमध्ये पदोन्नतीची शक्यता आहे. शुभ अंक आहे 1. शुभ रंग आहे सोनेरी. उपासना शक्य असल्यास सूर्यनमस्कार घाला. कन्या रास, कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात, पण धैर्याने त्या दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या. शुभ अंक आहे 7. शुभ रंग आहे निळा. उपासना शक्य असल्यास आपल्या गुरुजींकडून दुर्गा सप्तशतीचा पाठ करून घ्या. तर इथे वेळ झालेली आहे का छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, आपण बघत राहा आपलं नाशिक, आपली रास. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात आपलं नाशिक, आपली रास. पुढे तूळ रास. तूळ रास समतोलता राखण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळणार आहे. आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होण्याचे योग आहे. शुभ अंक आहे 6. शुभ रंग आहे गुलाबी. उपासना कृष्णाचं पूजन करा. भगवंत श्रीकृष्णाला शरण जा. वृश्चिक रास, गुप्त शत्रूंपासून थोडं सावध राहा. कामामध्ये यश मिळेल, पण संयम आवश्यक आहे. शुभ अंक आहे 8. शुभ रंग आहे आज काळा. उपासना कालभैरवाचं पूजन करा. धनुरास, भाग्याची चांगली साथ मिळेल. शिक्षण व करिअरमध्ये प्रगती होणार आहे. प्रवासाचे योग आहे. शुभ अंक आहे 3. शुभ रंग आहे पिवळा. उपासना विष्णू सहस्रनामाचे पठण करा. मकर रास, कष्टाचं चांगलं फळ मिळेल. नोकरीमध्ये स्थिरता येईल. आर्थिक बाबतीमध्ये दिवस चांगला आहे. शुभ अंक आहे 4. शुभ रंग आहे तपकिरी. उपासना शनिदेवतेचं पूजन करा. कुंभरास, नवीन कल्पना यशस्वी ठरणार आहेत. मित्रांचं सहकार्य मिळेल. आरोग्य चांगलं राहील. शुभ अंक आहे 11. शुभ रंग आहे जांभळा.
उपासना, भगवान शंकराचं ध्यान करा, शक्य असल्यास जल अर्पण करा. मीन रास, आज मन शांत ठेवणं आवश्यक आहे. कुटुंबामध्ये प्रेम वाढत राहणार आहे. आर्थिक बाबतीमध्ये सुधारणा होणार आहे. शुभ अंक आहे 7, शुभ रंग आहे हिरवा. उपासना, दत्तात्रयांचं कुठलंही स्तोत्र पठण करा. तर हे होतं आजचं 12 राशींचं भविष्य. भविष्य आपल्याला एक सकारात्मकता देण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे, पण मेहनत आणि कष्टाला पर्याय नाही. मेहनत घ्या, कष्ट करा, दिवस आनंदी व्यतीत करा. शुभम भवतु.